नमस्कार. या आठवड्याच्या दृष्टिकोनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यात आपण 3 घटनांचा उल्लेख करायला हवा, 3 घटनांची दखल घ्यायला हवी. त्या 3 घटनांमधल्या 2 घटना या सर्वोच्च न्यायालयातल्या आहेत आणि एक उच्च न्यायालयातली आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या 2 घटनांमध्ये एक घटना उत्तर प्रदेशमधली आहे, एक महाराष्ट्रामधली आहे आणि उच्च न्यायालयामधली घटना अर्थातच महाराष्ट्रामधली आहे. हे नागपूरचं मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ. उच्च न्यायालयामध्ये नागपूरच्या एक याचिका आलेली होती. ती अशी होती की गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 17 तारखेला नागपूरमध्ये काही दंगल सदृश घटना घडल्या. त्यात कथित गुंतलेला जो कोणी आरोपी आहे त्याच्या घराचं बांधकाम अनधिकृत आहे असं गेल्या 8 दिवसामध्ये बरोबर महानगरपालिकेला कळलं आणि ते पाडण्याची कारवाई झाली. त्या कारवाईला त्याने आव्हान दिलं आणि हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला 4 खडे बोल सुनावले. हे जे काही सुरू आहे बुलडोझर न्याय हे चालताच कामा नये वगैरे वगैरे असे त्यांनी महाराष्ट्र सरकारला 4 खडे बोल सुनावले. त्याच वेळेला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा 2 घटनांची दखल सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याच विषयावर सुनावलं आणि तो विषय असा होता की पुन्हा एकदा बुलडोझर न्याय कुठल्या तरी दंगलींमध्ये किंवा कुठल्या तरी घटनांमध्ये कथित आरोपी जे कोणी आहेत त्यांचं अतिरिक्त बांधकाम घराचं झालेलं आहे असं उत्तर प्रदेश सरकारला लक्षात आलं आणि त्यांनी ते बांधकाम पूर्णपणे पुरेशी वेळ न देता पाडून टाकलं. बुलडोझर न्याय. त्याच वेळेला दुसरा एक प्रकार सर्वोच्च न्यायालयामध्ये उल्लेखला गेला. ते याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. ती होती महाराष्ट्रातल्या मालवण नावच्या गावची. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू होती त्यावेळेला भारत पाकिस्तान सामन्यांच्या दरम्यान तिथल्या एका भंगार विक्रेत्याच्या लहान मुलानं जो 15 वर्षाच्या आतला आहे, 14 वर्षाचा वगैरे तो मुलगा आहे, त्याने भारतविरोधी आणि म्हणून पाकिस्तानच्या बाजूच्या घोषणा दिल्या म्हणून त्याचं घर मालवण नगरपालिकेने अत्यंत ताबडतोबीनं कार्यक्षमता दाखवत पाडून टाकलं. आता या 3 घटनांचा अर्थ लावायला गेलं तर असं दिसतं की एकेकाळी गेल्या 2 वर्षांमध्ये खरं म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर जस्टिस हा एक नवीन प्रकार उदयाला आलेला आहे. म्हणजे सरकारला वाटतं, सरकार एखाद्याला दोषी ठरवतं आणि त्याचं घर किंवा दुकान किंवा जे काही बांधकाम असेल ते पाडून टाकतं. महाराष्ट्रामध्ये हा प्रकार नव्हता. या घटनांमुळे म्हणजे काल ज्या काही 3 घटनांचा उल्लेख केला त्यामुळे पहिल्यांदाच प्रशासकीय इतिहासामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आता एकाच पातळीवर आलेत असं म्हणता येऊ शकेल. त्याच वेळेला मुंबईमध्ये कुणाल कामराच्या कथित विनोदावरनं एक मोठा वादंग सुरू होता आणि तो वादंग त्याचे विधानसभेत उमटलेले प्रतिसाद, त्याच्यावरती वाद प्रतिवाद हे सगळं सुरू होतं आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेला जी गेली 3 वर्ष प्रशासकाच्या अधिपत्याखाली आहे, ज्या महानगरपालिकेला लोकनियुक्त सरकार नाही, त्या महापालिकेला अचानक लक्षात आलं की कुणाल कामराच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण जिथे झालेलं आहे तिथे अनधिकृत बांधकाम आहे. म्हणून मग लगेच या महानगरपालिकेने पण आपली तत्परता दाखवली आणि कुठलीही पूर्वसूचना न देता ते बांधकाम पाडलं. आता यातनं काही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे पहिला प्रश्न की त्या मालवणमधल्या त्या लहान मुलानं समजा पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या नसत्या तर त्याचं बांधकाम अनधिकृत आहे याचा साक्षात्कार अत्यंत जगातल्या कार्यक्षम अशा मालवण महापालिकेला किंवा नगरपालिकेला किंवा स्थानिक प्रशासनाला झाला असता का? नागपूर तर महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांची काय म्हणतात त्याला, ज्याची पकड आहे मुख्यमंत्र्यांची असं शहर, त्या शहराला पण समजा ती दंगल घडली नसती, कथित दंगल किंवा जे काही जाळपोळ आरोपी झाली ती जर घडली नसती आणि पोलिसांनी जे काही केलं ते त्यांना करावं लागलं नसतं तर त्या कथित दंगलींमधल्या कथित आरोपीचं घर अनधिकृत आहे याची जाणीव अत्यंत कार्यक्षम आणि अत्यंत प्रशासन कुशल अशा नागपूर महापालिकेला झाली असती का? हा दुसरा प्रश्न. आता असं सांगितलं जातं की नागपूर महापालिकेने जे काही बांधकाम पाडलं ते मुळात या कथित आरोपीच्या आईचं होतं
आता मुलाच्या कृत्यासाठी आईला शिक्षा देण्याची नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली आहे का, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, समजा कुणाल कामराने जे काही केलं ते केलं नसतं तर त्याचं चित्रीकरण जिथे झालेलं आहे ते चित्रीकरणाचा जो काही सभागृह आहे ते अनधिकृत आहे किंवा त्यांनी काही अनधिकृत बांधकाम केलेलं असं आहे असं जगातल्या सगळ्यात मोठ्या नगरपालिकेच्या सगळ्यात अत्यंत चाणाक्ष, हुशार आणि कर्तव्य तत्पर महानगरपालिकेला कळलं असतं का? या प्रश्नाची उत्तरं मला असं वाटतं की या 3 महापालिकांनी द्यायला हवीत, कारण कोर्टाने यांना इतकं फटकारलेलं आहे. खरं म्हणजे ह्या फटकारण्यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या बरोबरीनं आला याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणा भाग महाराष्ट्रासाठी कुठलाही असू शकत नाही. एकेकाळी महाराष्ट्र हे कुशल प्रशासनासाठी ओळखलं जायचं. म्हणजे तरुण अधिकारी जेव्हा राज्याच्या सेवांमध्ये यायचे, म्हणजे ज्याला IAS रिक्रूट्स म्हणतात, ते जेव्हा यायचे तेव्हा अनेकांमध्ये स्पर्धा अशी असायची की महाराष्ट्रात जावं, कारण या महाराष्ट्रामध्ये प्रशासनात काही चांगले बदल घडत गेले. म्हणजे लखीना पॅटर्नसारखा सरकारची कार्यालयांची दिशा बदलणारा एक नवीन प्रयोग या महाराष्ट्रातच घडला. याच महाराष्ट्राने रोजगार हमी योजनेसारख्या योजना दिल्या. याच महाराष्ट्रानं देशामधलं सगळ्यात प्रशासकीय कौशल्य असलेलं राज्य असा लौकिक मिळवला. पण आता या राज्याचं प्रशासन हे उत्तर प्रदेशच्या बरोबरीनं तोललं जायला लागलेलं आहे. आणि या तिन्ही घटनांमध्ये एक योगायोगाचा भाग असा, आणि म्हटलं तर योगायोग, नाही तर जे काही सुरू आहे त्याचाच तो भाग म्हणता येईल, हे तीनही घटनांमधले कथित आरोपी हे मुसलमान धर्मीय आहेत. म्हणून मग त्यांच्या घराचं बांधकाम पाडलं असं जर कोणी आरोप केला तर तो त्याचं उत्तर राज्य सरकार कसं देईल? म्हणजे समजा मालवणमध्ये ज्या कुठल्या त्या 14 वर्षाच्या लहान मुलांनी जो काही प्रकार केला, तो करणारा प्रकार जर हिंदू असता तर त्याचं घर अनधिकृत आहे याचा साक्षात्कार मालवणच्या नगरपालिकेला झाला असता का? तीच बाब नागपूरच्या बाबतीतही म्हणता येऊ शकेल. आणि तोच मुद्दा कुणाल कामराच्या बाबतीत दुसऱ्या अर्थानं होऊ शकेल. म्हणजे कुणाल कामराने समजा ज्यांची टिंगल केली त्यांची टिंगल न करता गुणगान केलं असतं तर तो किती छान आहे आणि किती विनोदी आहे आणि किती त्याचं कौतुक करायला हवं असं यांना वाटलं असतं का? त्यामुळे जे काही सुरू आहे ते अत्यंत लाजिरवाणं सुरू आहे. आणि या लाजिरवाणेपणाची सुरुवात ही केवळ या 3 घटना इतकीच नाही. गेल्या तुम्ही 3-4 महिन्यातला जर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक कथानाचा भाग लक्षात घेतला तर आपण कुठल्या दिशेने चाललो हे कळेल. म्हणजे ज्या वेळेला अमेरिकेमध्ये विज्ञानामध्ये चमत्कार नसतो, पण तरीसुद्धा कळावा मुद्दा म्हणून तर चमत्कार शब्द वापरायचं ठरवलं, तर अवकाशात 9 महिने जवळपास अडकलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी अत्यंत अलगदपणे, अतिशय चोखपणे आणि पूर्णपणे नियंत्रित पद्धतीनं जेव्हा या पृथ्वीवर परततात, इतकी मोठी घटना घडत असते, त्यावेळेला महाराष्ट्रात चर्चा कुठली सुरू होती तर 350-400 वर्षापूर्वी औरंगजेबानी जे काही केलं आणि त्याची कबर, त्या कबरीचं काय करावं. आता त्या कबरीचं काय करावं हा म्हणजे तो वेगळाच मुद्दा. पण ज्या राज्याने देशाला औद्योगिकरणाची दिशा दिली त्या राज्याने असं दिशाहीन होणं हे कितपत योग्य आहे, हा यातला महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं आपण विचार करायला हवा. ते प्रकरण संपत नाही तर कुठल्या तरी अशाच दिशाहीन विषयावर महाराष्ट्र विधानसभा गाजवली गेली. ते प्रकरण संपायच्यात रिया चक्रवर्तीच्या संदर्भात CBIने असंच प्रकरण तेव्हाही गाजवलं गेलं होतं. आता ती चौकशी यंत्रणा म्हणते नाही रिया चक्रवर्तीचा काही दोषच नाही, सुशांत सिंगची आत्महत्या होती ती साधी सरळ सोपी आत्महत्या होती, त्यात कुठलाही रिया चक्रवर्तीचा हात आहे असा पुरावा नाही. म्हणजे मग इतके वर्ष ज्याच्यावरती गोंधळ घातला, इतकी वर्ष ज्याच्यावरती TRPसाठी माध्यमांनी नको ते आचरट चाळे केले, त्या प्रकरणात काहीच तथ्य नाही असं CBI म्हणतं. तर ह्या महाराष्ट्राच्या राजकीय कथनामधनं अर्थ काय दिसतो याचा विचार महाराष्ट्रातले नागरिक करणार आहेत का, हा यातला अतिशय गंभीर प्रश्न. आणि याकडे पाहिल्यानंतर एक सत्य लक्षात येतं. ते सत्य आपण लक्षात घ्यावं हा आजच्या दृष्टिकोनाचा अर्थ आहे. आणि ते सत्य असं की महाराष्ट्राचं दिशाहीन उत्तरायण सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र हा उत्तर भारतातल्या अनेक राज्यांच्या म्हणजे ज्याचं गोपट्टा असं वर्णन केलं जातं, काऊ बेल्ट, गोपट्ट्यातल्या राज्यांसारखाच धार्मिक ध्रुवीकरण आणि अतिशय हीन दर्जाच्या विषयांवरती राजकारण करण्यात वेळ दवडताना दिसू लागलेला आहे. हे थांबवणं
हे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना जी काही प्रगती अपेक्षित आहे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आव्हान आणि अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य ठरेल. अन्यथा महाराष्ट्राचं हे उत्तरायण असंच सुरू झालं तर मला असं वाटतं की राज्याची प्रगती हा भाग सोडाच, पण अधोगतीचीच शक्यता अधिक आहे, खात्री अधिक आहे. महाराष्ट्राने जर स्पर्धाच करायची असेल तर दक्षिणेतल्या राज्यांशी करावी, तामिळनाडूसारख्या राज्याशी करावी, कर्नाटकासारख्या राज्याशी करावी. हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची बरोबरी एकाच राज्यात एकाच वेळी न्यायालयामध्ये एकाच दर्जाच्या प्रकरणांवरनं होत असेल तर महाराष्ट्राचं हे उत्तरायण हे अधिक किती झपाट्यानं आहे हे यातून लक्षात येतं. हे उत्तरायण थांबवणं हे मला असं वाटतं की आत्ताच्या राज्यकर्त्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. ते थांबलं नाही तर महाराष्ट्राचा ऱ्हास फार दूर नाही असं म्हणावं लागेल.